चुटकी, तुला भीमा नदी माहिती आहे का ग? हो, माहिती आहे. का बरं? तू मला भीमा नदीविषयी माहिती सांगशील का? हो, का नाही, सांगते मी तुला. अगं, महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये भीमा नदीचा समावेश होतो. भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील भीमाशंकर येथे होतो. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा, मुठा, इंद्रायणी, मान, घोड, सीना आणि नीरा या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. या नद्या भीमा नदीला येऊन मिळतात. भीमा नदीचे खोरे पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये आहे. भीमाशंकर येथे उगम पावल्यावर ती पुढे सपाट प्रदेशातून वाहत येते. ही नदी पूर्व वाहिनी आहे, म्हणजे ही पूर्व दिशेकडे वाहत जाते. दक्षिणेकडील महादेव डोंगर व उत्तरेकडील बालाघाटाचे डोंगर यांच्यामधील प्रदेश हा भीमा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. भीमा नदीला विविध उपनद्या येऊन मिळतात, त्यामुळे तिचे पात्र बरेच रुंद झाले आहे. भीमा नदीला इंद्रायणी नदी तुळापूर जवळ तर मुळा व मुठा या नद्या रांजणगाव जवळ येऊन मिळतात. यानंतर भीमा नदी पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत जाते. पुढे नरसिंहपूर येथे नीरा नदी भीमेला येऊन मिळते. या ठिकाणाला नीरा नरसिंहपूर असे म्हणतात. नीरा नरसिंहपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे. पुढे भीमा नदी पंढरपूर येथे येते. पंढरपूर जवळ तिचे पात्र चंद्राच्या कोरीसारखे बनते, म्हणून तिला चंद्रभागा असेही म्हणतात. या चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर येथे पांडुरंगाचे प्रसिद्ध मंदिर आहे. भीमा नदीवर उजनी येथे मोठे धरण बांधले आहे. भीमा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून वाहत जाऊन आंध्र प्रदेशात कुरगुड्डी येथे कृष्णा नदीला मिळते. म्हणजे भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे.